महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना घरं देण्यासाठी फडणवीस सरकारनं अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे। 1 जानेवारी 2011 पर्यंत झालेले आणि सध्या अस्तित्वात असलेले सरकारी जमिनीवरचं अतिक्रमण आता नियमित केलं जाणार आहे। मुंबई महानगर क्षेत्र वगळता हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतला आहे। पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरलेली असून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील। महसूल विभागानं शासन निर्णय जारी देखील केलेला आहे। शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं बच्चू कडू आक्रमक झाले। 9 ऑगस्टला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मध्य प्रदेशमधील घराला घेराव घालत आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। जय श्रीराम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केलाय। नेहमी कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या हमीभावाची लढाई लढू असं सुद्धा बच्चू कडू म्हणतात। जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे। ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहोत। प्रचंड ताकदीची लढाई हमी भावाची आम्ही लढतो। ज्या पद्धतीनं विजय भाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काकी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमी भावाची लढाई आणि ते उचित हमी भावाची लढाई आम्ही लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।